स्टीफन हॉकिंगचं ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. हे पुस्तक लिहिताना स्टीफन हॉकिंगची अशी कल्पना होती की माझं पुस्तक क्लिष्ट असता कामा नये, कारण त्याने न्यूटनचं प्रिन्सिपिया वाचलं आणि न्यूटनने ते अतिशय कठीण आणि क्लिष्ट लिहिलेलं आहे की तो जाताना लोक म्हणायची बघत की अरे ते खूप कठीण पुस्तक लिहिलेला माणूस तो प्रोफेसर पहा म्हणून. आणि ते न्यूटनने जाणीवपूर्वक लिहिलं होतं की मला कोणी येऊन ताप देऊ नये, शंका कुशंका विचारत बसू नये, तुम्ही तुमचं बघा वाचा सोडवा. तर त्यामुळे स्टीफन हॉकिंगनी सोप्या भाषेत की एखादा पानटपरीवाला असेल तर त्यांनी सुद्धा ते वाचलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. आणि ते पुस्तक जेव्हा म्हणजे प्रकाशकही सुरुवातीला तयार नव्हता की हे कोण वाचेल, पण त्यांनी इतिहास घडवला, त्याची म्हणजे जागतिक लेवलवर काय विक्री झाली, सगळे रेकॉर्ड तोडले वगैरे. तर हे यश आहे त्या पुस्तकाचं की कुठल्याही व्यक्तीला ते सहज समजू शकेल. आणि या स्टीफन हॉकिंगला आपल्याला माहिती आहे की कुठला विकार होता आणि त्या विकारामुळे त्याला डॉक्टरांनी फक्त 2 वर्ष जगशील असं सांगितलं होतं.